तर अक्षरशः म्हणजे 2019ला पत्र्याचा पूर्ण 3.5 गुंठ्यामध्ये मी हॉलच तयार केला, लांबलचक. बरं. आणि म्हणलं आता हेच आपल्याला, हाच आश्रम आपला. जे तुम्ही वृद्धांना भेटलात, रेल्वे स्टेशनवरती भेटलात किंवा मंदिराच्या बाहेर भेटलात, त्यांना तशी वृद्धाश्रमाची गरज नाही आहे, ते व्यवसाय म्हणून ते करतात. व्यवसाय म्हणून करतात. हे फार मोठं कटू सत्य आहे. काही आता जे आमच्याकडे आहेत त्यातले 16पैकी 6 जण असे आहेत की ज्यांना मुलांनीच घराबाहेर काढून दिलेलं आहे. मुलांनीच घराच्या बाहेर हाकललेलं आहे. तुमच्याकडे आता 16 लोक आहेत. अशा काही स्टोरी की त्या लोकांच्या आयुष्यात वृद्धाश्रम का आला? कोणी आनंदाने चला आता मला वृद्धाश्रमात राहायचं आहे असं आनंदाने नाहीत. प्रत्येकाला काहीतरी कारण आहेत, प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख आहे. आता हे जे वृद्ध 16 जण आहेत, त्यातले एकाला तरी अशी आयडिया होती का की ते जवान होते किंवा कमवत होते किंवा काम करत होते, त्यावेळी त्यांना असं वाटलं होतं कधी ते वृद्धाश्रमात पोहोचतात? वृद्धाश्रमाची जी गरज आहे ना सर, ती संपणार नाही आहे माझ्या निरीक्षणात, असं मला जाणवलं. सो समाजाला काय असं केलं पाहिजे आम्ही आजपासून, जे तुमचा जो काही अनुभव आहे ज्याच्यामुळं आम्ही या सगळ्या समस्येपासून वाचून कदाचित पेड वृद्धाश्रमात तरी जायची आमची अवकाश बनेल? जिथे सर कुटुंब आहे ना तिथे वाद आहे, आणि वाद झाला की त्याचं पर्यवसन कोणतरी बाहेर पडण्यात आहे, आणि तो बाहेर पडण्याची वाट एक तर त्याची आत्महत्यात असते किंवा वृद्धाश्रमात असते. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट आकाश गोंदावले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही विजेता कॉर्नरला जे प्रेम दिलं आहे, ज्या काही स्टोरीज इथं बनत आहेत त्या खरोखर तुम्हाला इन्स्पायर करतायत, तुमचं आयुष्य बदलण्याला मदत करतायत. हे कमेंट्स किंवा हे कॉल्स ऐकून खूप मनापासून छान वाटतं की जे काही काम करतो आहे त्याला दाद तुम्ही अशा पद्धतीने देताय. आज आपल्याकडं खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आणि खूप महत्त्वाचं काम करत असलेले विजय सर आलेले आहेत. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते सहारा वृद्धाश्रम चालवतात, जिथं आजच्या तारखेला 16 वृद्धांची ते सेवा करत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मी माझं जे काही ऐकण्यात आहे ते 1143 वृद्धाश्रम आहेत, आणि त्याच्यापैकी त्यांचा एक वृद्धाश्रम आहे. परंतु या 1143 पैकी 1140 वृद्धाश्रम पेड वृद्धाश्रम आहेत, आणि फक्त 2 ते 3 वृद्धाश्रम हे कुठल्याही प्रकारचं पेड नाही आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला वृद्धाश्रमात राहायचं आहे त्याला पैसे द्यावे लागतात, आणि जर ते पैसे देऊ शकले तरच ते त्यांना ॲडमिशन देतात, अदरवाईज देत नाहीत. पण विजय सरांनी जो सहारा वृद्धाश्रम चालवतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फीज किंवा कोणत्याही प्रकारचे चार्जेस कोणत्याही वृद्धाकडून घेतलेले नाहीत, घेत नाहीत. जे वृद्ध जीवनाला कंटाळले, मुलं सांभाळत नाही आहेत किंवा जगण्यासाठी कोणताही आर्थिक सोर्स नाही आहे, शरीरामध्ये त्राण नाही आहे, काम करण्याची ताकद नाही आहे, आणि मग अशा वेळेला जीवन संपवायच्या दिशेने जे लोक गेले होते, सरांच्या मदतीने ते आज एक सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगत आहेत. तर ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली, जे समाजासाठी हे सगळं करण्याची, त्यांची स्टोरी काय आहे, आणि आपण अशा सामाजिक कार्यामध्ये कसं पार्टिसिपेट करू शकतो, किंवा हे वृद्धाश्रम नावाचं जर चक्र थांबवायचं असेल नक्की काय केलं पाहिजे, तर आपण विजय सरांकडून अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आज घेणार आहोत. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. कदाचित हा खूप काही आपली डोळे उघडणी करू शकतो. तर शेवटपर्यंत पहा. जे लोक नवीन आहेत त्यांनी नक्की विजेता कॉर्नरला सबस्क्राईब करा. आणि सुरुवात करूत आपण आज विजय जगताप सरांना पहिला प्रश्न विचारून की विजय सर, सगळ्यात पहिले तुमचं स्वागत या पॉडकास्टमध्ये. तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून इथं आलात. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या, आणि दुसरं, तुम्हाला हे वृद्धाश्रम तुम्ही सुरू करण्याचं का ठरवलं? पहिलं तर तुमच्याबद्दल, तुमचं बालपण वगैरे, आणि त्याच्यानंतर वृद्धाश्रम तुमच्या आयुष्यात सुरू करण्याचा विचार कुठून आला? सर्वप्रथम आपल्याला नमस्कार. मला या ठिकाणी संधी दिली. माझा जन्म चिंचवडचाच. माझं बालपणही चिंचवडलाच गेलं. चिंचवडच्या फत्तेचंद जैन शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण झालं. पुढे पिंपरीतील महाराष्ट्र कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं, तिथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. चिंचवडमध्येच राहत असल्यामुळे आणि ह्या परिसरात असल्यामुळे मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला की वृद्धाश्रम का निर्माण करावासा वाटला किंवा इकडे कसे वळालात किंवा काय, तर याची सुरुवात माझ्या बालपणापासूनच तशी झाली. आणि त्याला ती संस्कारित करण्यासाठी माझे वडील पण थोडे कारणीभूत आहेत. म्हणजे वडील एक साधे कामगार,
वडिलांबरोबर जेव्हा सायकलवर आम्ही फिरायचो, सायकलच्या मागच्या कॅरेजवर आम्ही बसायचो, मी आणि माझा भाऊ. आपण जे बघतो सिग्नलला अनेक जण भिकारी दिसतात, अनेक जण मदत मागतात किंवा अनेक जण काही हे करतात. तर वडील त्यांची जी सायकलची जे हँडल असायचं त्याच्यामध्ये जे पिशवीमध्ये ना ते कायम असे बिस्किट, गोळ्या, चॉकलेट्स असे ठेवायचे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही फिरताना वडिलांबरोबर सिग्नल दिसला की वडील त्यांना, जे कोण असेल सिग्नलला हात करणारे भिकारी असतील, वडील त्यांना ते द्यायचं. तर हे अतिशय साधी आणि छोटी गोष्ट होती, परंतु ती आमच्या मनामध्ये नकळत ती बिंबवत गेली. हा संस्काराचा पाया की वडील ह्या लोकांनाही मदत करतात किंवा काय. आज इतक्या वर्षानंतर ह्या गोष्टी आठवताना कुठेतरी आपल्यामध्ये हे बिंबलं गेलं. हा समाजकार्याचा वसा किंवा ही जी वडिलांची शिकवण हा एक त्याला कारणीभूत ठरलं. 2018मध्ये माझ्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चिंचवडमध्येच आम्ही राहत असताना त्यांना घरातच अटॅक आला आणि बिर्ला हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत, म्हणजे कारमध्ये बसून नेईपर्यंत रस्त्यात त्यांचा जीव गेला. तर ही जी वेदना ती फार मनाला लागली होती की वडिलांना आपण वाचवू शकलो नाही. म्हणजे वाचवू शकलो नाही म्हणजे वडील अटॅक ही अशी प्रक्रिया असते की तुम्ही तात्काळचं त्वरित उपचार नाही केले तर हे होऊ शकतं. परंतु चिंचवड ते बिर्ला हॉस्पिटल अवघं 1.5 किलोमीटर अंतरामध्ये पण वडिलांना तो स्ट्रोक थांबवू शकला नाही. आणि मग ही वेदना मनाला लागली आणि मग म्हटलं आपण आपल्या वडिलांनी जे आपल्याला संस्काराचं जे काही पाया रोवलेलं आहे तर आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या नावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, तर जेव्हा सोशलमध्येच काम करायचा मी विचार केला. म्हणजे तुम्ही कॉलेज केल्यानंतर काय केलं? कॉलेज केल्यानंतर सर मी जर्नलिझमचा डिप्लोमा केला. हां, पत्रकारितेचा. आणि मग सकाळ, लोकसत्ता, सामना अशा वर्तमानपत्रांमध्ये 22 वर्ष नोकरी केली. 22 वर्ष नोकरी केली? 22 वर्ष नोकरी केली. आणि नोकरी करत असतानाच ह्याच दरम्यान 2018ला जेव्हा वडिलांचं याशी निधन झालं, मग आता त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या नावाचा जागर आपल्याला कायम आता तेवत ठेवायचा आहे. आणि मग वृद्धाश्रम या संकल्पनेवर मी ठाम झालो की आपल्याला वृद्धाश्रम करायचं की ज्यांना कोणी नाही आहे, की ज्यांना कोणी सांभाळत नाही, की जे रस्त्यावर आहेत, फुटपाथवर आहेत. कारण की अनेकदा आपण बघतो रेल्वे स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर, रस्त्याच्या कडेला अगदी अनेक लोक पडलेले असतात की त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. थंडीत तर पांघरायला नसतं. हो. तर मग हे लोक काय करतात, कुठून आलेले असतात, कसे जगत असतात. मग अशा लोकांसाठी आपण वडिलांच्या नावासाठी आपण हे काम करायचं. परंतु माझी एवढी परिस्थिती नव्हती की शहरामध्ये असा मोठा प्रकल्प उभा करणं, मग त्यासाठी जागा घेणं, ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, त्यासाठी तेवढी खूपच स्ट्रगलिंगचं काम. हो, त्यासाठी पैसा देखील नव्हता. मग मी ग्रामीण भागात स्वस्तामध्ये कुठे जागा मिळते का याचा शोध घेतला. आणि योगायोगाने अनेकांना विचारलं की जरा मला स्वस्तात जागा कुठे भेटेल का किंवा काय. आणि आपल्या या चिंचवडपासून बरोबर 45 किलोमीटर अंतरावरती कुसवली नावाचं एक छोटं खेडेगाव आहे, आदिवासी गाव. कुसवली. त्या ठिकाणी मला एक जागा मिळाली. ती जागा माझी सगळ्यांना विनंती, ती जागा जर तुम्ही पाहिली तर त्या जागेच्या आणि त्या परिसराच्या सगळेजण प्रेमात पडतील. कारण की व्हिजिट केलेलं आहे. संपूर्ण जंगल आहे. जंगलामध्ये गावात तो एक आदिवासी गावात जाणारा तो छोटा रस्ता, चारी बाजूनी डोंगर, धबधबे, झाडी, पक्ष्यांची, मोर, सांबर असे अनेक प्राणी तुम्हाला दिसतात. आणि त्या परिसरामध्ये मग ती जागा मला मिळाली. म्हटलं आपण या ठिकाणी हे करायचं, कारण की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही, पोल्युशन नाही, कुठलीही आपल्याला अडथळा नाही. आणि मग ते वृद्धाश्रम बांधायचा. तर आता हे जे जागा घेतली ही तुम्ही स्वतःची सेव्हिंग लावून ती जागा घेतली का, तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन घेतलं, काय केलं? नाही, हे जेव्हा घेतलं, माझी मिसेस DY पाटील कॉलेज जे आहे पिंपरीतील, तिथे प्रोफेसर आहे, इंग्रजी विषयाची ती प्राध्यापिका आहे. तर तिला मी म्हटलं की आता मला हे करायचं आहे, तर तुझी पण मला मदत लागेल. तर ती जागा मला 50,000 रुपये गुंठ्याला तेव्हाचा दर होता 2018मध्ये. तर मी
म्हटलं आपला 2 लाख रुपये आता उभे करायचे. 4 गुंठे जागा आणि 4च गुंठे होती. बरं. म्हटलं ती सगळीची सगळी आपल्याला घ्यायची, तर तू काही मदत करशील का? तिने प्रारंभी काय माझ्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर तिने म्हटलं की लोक 100 रुपये असले की ती 200 कसे होतील असा विचार करतात. बरोबर. आणि तुम्ही म्हणतात घरातलं जे आहे ते द्यायचं आणि आपल्याला असं करायचं आहे, वृद्धाश्रम करायचं. ती तुमच्या वडिलांच्या भावना किंवा ते काही सगळं मी समजते, ठीक आहे. परंतु ठीक आहे, आता माणूस जन्माला येतो, मृत्यू होतो, हे तुम्ही एवढं मनाला लावून का घेता? ठीक आहे, तुम्हाला आहे संवेदना वेदना, तर तुम्ही असं कुठंतरी मदत करत जावा. परंतु हे आपण चालू करणं हे फार मोठं आव्हान आहे आणि हे फार जिकिरीचं काम आहे. हे एखादं कंपनी चालवण्यासारखा प्रकार आहे हा, आणि हे त्याच्या फंदात पडू नका असा तिने मला सल्ला दिला. परंतु मी माझ्या मताशी ठाम होतो. तिचं ऐकलं नाही. एकंदर तिच्या बोलण्यातही अर्थ होता, म्हणजे मी तिला ठेवत नाहीये, ती व्यावहारिकदृष्ट्या ती योग्यच होती की हे तुम्ही काय करताय, म्हणजे आत्ता आपली मुलं अजून लहान आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या करिअरसाठी तुम्ही हे करायचं, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी अजून आपल्याला काय करता येईल ते विचार करायचा, की रस्त्यावर जे आहेत फुटपाथवर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आपलं घरातलंच सगळं घालवताय, हा विचार तिच्या मनात होता. पण मी म्हटलं नाही, आपल्याला म्हणून तर मी छोट्या रकमेत आपल्याला छोटं काय करता येईल का असा विचार करतोय. तर ठीक आहे, मग शेवटी वैतागून त्यांनी मला तिच्या जवळचे 1 लाख रुपये दिले. आणि मीही माझे एक मित्र आहेत ॲडव्होकेट लक्ष्मण रानवडे म्हणून, त्यांच्याकडनं 1 लाख रुपये उसने घेतले आणि ती जागा पहिली घेतली. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. जागा घेतली, तिचा उद्देशच तो होता की तिथं वृद्धाश्रम बांधायचं. बरं. वृद्धाश्रम बांधायला जेव्हा सुरुवात केली तर आता जागा तर घेतली, सगळं तर कंगाल झालं आहे. मग आता बांधायचं म्हणलं, कन्स्ट्रक्शन करणं आलं. मग काय, मग म्हटलं त्यातही छोटा मार्ग काढला मी, मध्यम मार्ग. मग आपण पत्र्याचंच उभा करू, पत्र्याचं शेड उभं केलं की ते आपल्याला स्वस्तात होईल. पिंपरी चिंचवडमध्ये चिखली म्हणून एक भाग आहे बघा, जिथे ते कुदळवाडी चिखली भंगाराची दुकानं वगैरे, तिथे भंगाराची दुकान आहे. आणि तिथे मध्ये कसं, जो बाजारात 100 रुपयाला पत्रा असतो तर तुम्हाला 20-25 रुपयाला मिळतो. तर मी म्हटलं हे आपण आपल्याला काम स्वस्तात होत आहे. मग मी तिथनं पत्रे गोळा केले, एका टेम्पोत नेले आणि मग एक म्हटलं पत्र्यानेच आपण हे केलं तर ह्या कामाला सुरुवात तर होईल. तर अक्षरशः म्हणजे 2019ला पत्र्याचा पूर्ण 3.5 गुंठ्यामध्ये मी हॉलच तयार केला, लांबलचक. आणि म्हणलं आता हेच आपल्याला, हाच आश्रम आपला. म्हणजे कुणी ते बघितलं की तो लांबून म्हणलं की हे कसलं गोडाऊन आहे, कारण की चित्रविचित्र पत्रे, निळा, लाल, हिरवा, वेगवेगळ्या कलरचे, कारण जसे मिळेल तसे पत्रे होते ते. आणि मग ते त्यातनं तो आश्रम सुरू झाला. आता पत्र्याचं ते शेड तर समजा उभं केलं, मग हे मिळणार कुठे, ही लोक कुठे मिळणार, त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे बरेच. मग म्हटलं की आपल्याला ह्याच्यासाठी मग संस्था NGO रजिस्टर केली पाहिजे. म्हणजे हे सगळं केल्यानंतर NGO रजिस्टर करायचं विचारायला, हे नंतर मग NGO एक सहारा सोशल फाउंडेशन नावाने संस्था रजिस्टर्ड केली. आणि मग त्या NGO मार्फत मग आपण जर ह्या कामाला सुरुवात केली तर मग एक चांगली मुहूर्तमेढ होऊ शकते, असा तो निर्णय झाला. मग सगळ्यात महत्त्वाची मला आमचं मदत किंवा जो काही हे असतो ना सोर्स वृद्धांचा किंवा जे बेघर आहेत, निराधार आहेत, ते हे कुठून उपलब्ध होतं ह्याच्याविषयी काही माहिती नव्हती, ह्याच्याविषयी काही मी स्टडी केला नव्हता. जस्ट आपल्याला सुरू करायचं आहे. आणि मग मी असं जिथे जिथे कोण मला दिसेल रस्त्यात, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, तर मी त्या बाबांकडं, त्या आजींकडे जाऊन विचारायचं, आजी येणार का वृद्धाश्रमात? नाही रे बाबा, मला इथंच बरं आहे. किंवा मंदिरांमध्ये आपण बघतो की अनेकदा बाहेर भिकारी बसलेले असतात, तुम्ही कुठले मंदिर बघा, तर त्यांनाही मी विचारायचो. त्यानंतर मला इथे 500-600 रुपये रोज मिळतात, तुझ्या इकडे येऊन काय करायचं आहे? बरोबर. अशी मग म्हटलं सगळं म्हणजे माझ्या गणितात अपेक्षेपेक्षा उलटच होत चाललंय. मग मी आता म्हटलं मग सोशल माध्यमाचा आता उपयोग करायचा.
सोशल मीडिया हा जी फार मोठी म्हणजे आता ताकद- मला ह्याच्यामध्ये थांबवायचं थोडंसं, जे तुम्ही वृद्धांना भेटलात, रेल्वे स्टेशनवरती भेटलात किंवा मंदिराच्या बाहेर भेटलात, त्यांना तशी वृद्धाश्रमाची गरज नाहीये, ते व्यवसाय म्हणून ते करतायत. व्यवसाय म्हणून करतात. हे फार मोठं कटू सत्य आहे. हां. आजही तुम्ही आपल्या चिंचवडमधलं मोरया गोसाई मंदिर बघा सर, म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये पर डे घरी घेऊन जाणारे काही जण आहेत. मी ते डोळ्यांनी बघतोय पण, आणि ते फॅक्ट आहे. आणि समाजामध्ये कसं आहे, लाखो लोक त्या रस्त्यावरून जात असतात, येत असतात, आणि मग 5 रुपये हल्ली तर 10 रुपये माणूस प्रत्येकाला देतो. म्हणजे दिवसभरात तेवढी रक्कम गोळा होतेच. बरोबर. तर सोशल मीडियाचा मी वापर करायचं ठरवलं. मग सोशल मीडियात मी आवाहन केलं की जे कोणी निराधार असतील तर तुम्ही त्यांना इकडे असं करा की असं मी वृद्धाश्रम उभं केलं आहे. आता ह्यातल्या अडचणी पहा सर, म्हणजे वृद्धाश्रम सुरू करणं किंवा समजा वृद्ध जरी आले मग रजिस्ट्रेशन पोलिसांना कळवा, अजून बरंच काय असेल. हो, त्या प्रक्रिया खूप मोठी किचकट आहे सर. हो, कारण तुम्ही कोणालाही दत्तक जरी घेताय तरी त्याची प्रक्रिया मोठी आहे, आणि वृद्धाश्रमात आणताय तर मग तुम्हाला ते खूप सारे रजिस्ट्रेशन असतील. बरोबर. तुम्ही काय तसं गैरवापर करणार, काय करणार त्यांच्याबरोबर. तर मग सर एक मला एक पहिला जो वृद्ध मिळाले आम्हाला, गणपत शिंदे आजोबा आहेत, जे आजही आहेत आमच्याकडे, ते मला मिळाले, आणि ते मला दिली YCM हॉस्पिटलने. बरं. आपले YCM हॉस्पिटलमध्ये एक कक्षच आहे, जे निराधार जे आहेत, बेघर जे लोक आहेत, ते त्यांच्यावर तिथे उपचार केला जातो. आणि जेव्हा घरी जायची वेळ येते तेव्हा ते म्हणतात आमचं कोणी नाही आहे. तर तिथल्या एका डॉक्टरांच्या नजरेत व्हॉट्सअपला त्यांना माझा मेसेज पाहायला भेटला. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, एक बाबा आहे ते अपंग आहेत, जरा घेऊन जाता का? तर मला प्रचंड आनंद झाला, चला येतो म्हटलं लगेच. आणि ते गेलो तिथे. तर त्यांना पहिल्यांदा घेतलं. तोपर्यंत मी कायदेशीर माहिती पण मी गोळा केली होती. मग ते हॉस्पिटलमधनं ते सोपस्कार झाल्यानंतर माझा जो वृद्धाश्रम आहे तो येतो वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. मग त्याची नोंद वडगाव पोलीस स्टेशनला केली की मी असेच एक बाबांना घेतले आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतोय. त्यावेळी पोलिसांनी सहकार्य केले, ठेवतो तर त्यांचं काही नुकसान नव्हतं. ते म्हणले ठेवा. आणि मग मी ती फक्त एक जशी आपण NC नोंदवतो किंवा तक्रार नोंदवतो तसं एक अर्ज देऊन ठेवला की असं असं यांना घेऊन चाललो, आणि तिथे ठेवलं. असा तो पहिल्या यांच्यापासून सुरुवात झाली. मग आता एक आजोबांना सांभाळायचं म्हणजे मग त्यांना स्वयंपाक करावा लागणार, मग ते कामगार ठेवावं लागणार, तिथली स्वच्छता असली त्याला सगळं हे. मग तिथल्या गावातल्याच एक दोघांना मी बोललो, एक बाई तयार झाली, ती म्हणली मी स्वयंपाकाला येते. तयार झाली ती. आजही तिला 3,000 रुपयेच पगार आहे, कारण की ते गाव खूप आदिवासी मागास गाव आहे, त्यामुळं त्यांच्या दृष्टीने 3,000 रुपये मिळतात ही खूप मोठी गोष्ट. हां, बरोबर. आणि तसा तो प्रवास सुरू झाला. तर पहिला वृद्ध मिळाला, कामगार आले, सगळंच झालं. मग आता हे बघा, एक लहान मुलगा घरात सांभाळायचं म्हटलं तर कितीतरी त्याचे खर्च आहेत, त्याचा दवा दारू आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही तर 15-16, मग ते कसं काही लोक जमा झाले किंवा मग कसं ते पैशाचं नियोजन किंवा फॅक्टरी चालवण्यासारखं जसं तुम्ही म्हणता तसंच हा विषय. सर मग सुरुवात झाल्यानंतर मग सगळ्यासाठी सोशल मीडियाच मला कामी आला. मग पत्रकारितेत असल्यामुळं आणि जवळपास सगळा मीडियाचा अनुभव असल्यामुळं मला प्रमोशन कसं करायचं, ब्रँडिंग कसं करायचं, आपल्या एखादं प्रॉडक्ट असेल किंवा काय. आता आपला वृद्धाश्रम आहे, मग इथे माझे आजोबा आहे, मग आजी फार मोठी आयुध आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ह्या माध्यमातून मग मी माझे आणि आजोबांचे व्हिडिओ, फोटो हे मी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. आणि मग त्या आजोबांचा मी जीवन प्रवास, ते कसे आले, ते हॉस्पिटलनी मला कसं दिलं, हे सगळ्या कहाण्या मी सोशल मीडियावर टाकायला मांडायला सुरू. आणि अनेकदा कसं आहे की एक वेगळं म्हणजे गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग बघण्यापेक्षा लोकांना असं काहीतरी वाचायला आणि बघायला आवडतं, हे मला लक्षात आलं. आणि मग लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. मग एक म्हणता 2, 3, 4 अशी संख्या वाढत गेली. आणि सगळ्यात मोठा सोर्स जो आहे तो हॉस्पिटलमधून असतो. जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत, पुण्यातलं ससून आहे, आपल्या पिंपरी चिंचवडमधलं YCM आहे, मुंबईतलं जे हॉस्पिटल आहे, ही इथे म्हणजे हे गरिबांसाठीच विनामूल्य असतात ते हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल. मग इथे उपचारासाठी येणारे जे काही वृद्ध असतात
ह्यांना जायला घरी घर नसतं, त्यामुळं जाणार कुठं, तर मग हे हॉस्पिटलवाले आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. कधी कधी पोलीस फोन करतात की ते आम्हाला तक्रार आली आणि ते सोसायटीवाले त्रस्त आहेत, एक बाबा रोज ते सोसायटीच्या दारातच बसतात, असं ते बघा ते काहीतरी असं. मग तिथनं एक एक मिळत गेले. आणि मग काही आता जे आमच्याकडे आहेत त्यातले 16पैकी 6 जण असे आहेत की ज्यांना मुलांनीच घराबाहेर काढून दिलेलं आहे. मुलांनी घराबाहेर हाकललेलं आहे. आता एक आमच्याकडे सोनोने म्हणून एक आजी आजोबा आहेत, दोघे नवरा बायको आहेत. आजोबांचं वय 80 तर आजींचं वय 77 आहे. ह्यांच्या तर सुनेनेच मुलाला दम देऊन सांगितलं, मी तुला, नवऱ्याला ती म्हटली की मी तुला 3 मिनिटाचा वेळ देते, एक तर मी राहील नाही ते तुझे आईवडील, 3 मिनिटात डिसिजन घे. आणि मग त्याने डिसिजन घेतला की मला पाहिजे, आपण आईवडिलांना सोडून देऊ. बरं. असे मग ते आईवडील इंद्रायणीमध्ये आत्महत्या करायला चालले होते, सोनोने आजी आजोबा. मग त्यांना काय कोण भेटलं ते म्हणले नाही तुम्ही आश्रमात राहाल का, ते म्हणले मग आमच्याकडे पैसे नाही ते विनामूल्यच आहे. मग ते आपल्याकडे आले. तर असे हे गोळा झाले. आता तुम्ही जो प्रश्न केला की हे चालतं कसं, हे 16 लोकांना सांभाळणं किंवा रोजचं ह्यांचं जेवण खाण असतं, ह्यांचे कपडे असतील ह्यांना, किंवा हे जनरेट करण्यासाठी कामगारांना द्यायचा पगार, सिलेंडर आहे, लाईट बिल आहे, पाण्याचं बिल आहे, टॅक्स आहे, किंवा अनेक जे काही अडचणी उद्भवतात आधीमध्ये ते त्यासाठी लागणारा पैसा. सर मी एक आयडिया केलेली आहे, म्हणजे आमचा आंदरमावळ जो आहे, वडगावपासून आंदरमावळ सुरू होतो, 42 छोटी छोटी खेडेगाव आहेत. ह्या खेडेगावातल्या प्रत्येक ग्रामसेवकाला, तलाठ्याला, सरपंचांना मी जाऊन भेटलो आणि मी ह्या भागात असं असं केलेलं आहे. तर मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही, फक्त तुमच्या गावात जे दुःखाचे किंवा आनंदाचे कार्यक्रम होतात, दुःखाचे किंवा आनंदाचे म्हणजे 10वा वर्ष, श्राद्ध, बर्थडे, बारसं असेल, लग्न असेल, हळद असेल, साखरपुडा, ते मैत असेल 10वा 13वा, ह्याला तुम्ही जेवण बनवता. बरोबर. ते म्हणले बनवतो. मग आमच्या लोकांना तुम्ही जेवण द्यायचं, मग तुम्ही ते कॅरीबॅगमध्ये पाठवून द्या किंवा आम्हाला फोन करा, आमचा माणूस ते न्यायला येईल. आणि मग त्यांनाही काय वाटलं काय मागतोय माणूस, तर जेवण मागतोय. पण त्या जेवण मागण्याच्या माध्यमातून मला त्या सगळ्यांच्या पोटात शिरायचं होतं. मी आज जेवण मागतोय, बरोबर, ते जेवण देतील, परंतु त्यांना आपल्या आश्रमाची माहिती कळेल, कधी ना कधी ते आपल्या इथे येतील, ते सगळ्यांचं दुःख बघतील आणि ते म्हणतील नाही आपण ह्यांना चांगली अजून मदत करू. असा तो हित होता. आणि तो पाजरायला 6 महिने लागले. परंतु आत्ता कंडिशन अशी की महिन्यातले 10 ते 12 दिवस आमची चूल बंद असते, हे असं अन्न येतं आणि त्यामुळे आमचा गॅस वाचतो, कामवालीचे श्रम वाचतात, सगळंच हे वाचतात, म्हणजे किराणा हे जे सगळ्या गोष्टी वाचतात. मग आजही खेडेगावामध्ये कोणी नवीन बैल घेतली की त्याला आनंद होतो, चला आता आपण ती मिठाई इकडे द्यायची. कुणाला ह्यावेळेस जरा धान्याची 4 पोती जास्त मिळाली शेतामधनं, मग तो खुश होतो. कोणाला मुलगा झाला किंवा कोण काही, म्हणजे गावातला उरूस असेल, जत्रा असेल, काही असेल, मग तो ते जेवण आम्हाला तो पाठवून देतो. आणि आम्ही ते जेवण, अन्न हे अन्नच आहे, त्याला कुठल्या प्रकारचं नाव ठेवत नाही. जे मिळेल ते, मग ते 10व्याचं असो, 13व्याचं असो किंवा वाढदिवसाचं असो, ते स्वीकारतो. आणि त्यामुळं आमची ती सायकल जनरेट होते. आणि त्यातलं आम्हाला जो महिन्यातले 10-12 दिवस आम्हाला थोडा रिलीफ होतो की आमचं सामान वाचतं, आमचं गॅस वाचतो. हा असा प्रवास सुरू होतो. आणि आम्ही आवाहन करताना पण लोकांना म्हणतो की आता आम्हाला समजा तर तुम्ही भेटले तर तुम्ही म्हणले विजय सर काय मदत पाहिजे, तुम्ही फार चांगलं काम करताय सर, मला आमचे 16 जण आहेत, 16 लाईफ बॉय द्या. तुम्ही म्हणतो अरे काय मागतंय जरा, ठीक आहे 16 नाही 20 लाईफ बॉय घ्या. तर आम्ही जी आम्हाला नाही आहे वस्तू ती मागतो. सर मला तेल नाही आहे किंवा आम्हाला सर आता कपडे नाही आहेत, जे काही असं जे काही धान्य नाही आहे किंवा काय, तेवढंच जे काही मागतं. आणि त्यामुळं काय होतं, जास्त मटेरियल स्टोअर राहत नाही, खराब होत नाही. आणि जेवढं लागतं तेवढंच मिळाल्यामुळं काय होतं, देणाऱ्यालाही वाटतं की ह्याचा काही मिसयूज होत नाही किंवा गैरवापर होत नाही किंवा हे स्वतःसाठी काही मागत नाही.
आता मी तुम्हाला 10,000 रुपये मागितले तर तुम्हाला एक वेगळी शंका येते. त्यापेक्षा मी तुम्हाला असं साबण, तेल, मीठ, मिरची मागितलं तर तुम्ही म्हणता आनंदाने ते देता, आणि आम्ही तोच हे करतो आणि त्या प्रकारे ही मदत स्वीकारून ते जनरेट होतं. खूपच छान सर. मला आहे ना, तुमच्याकडे आता 16 लोक आहेत, अशा काही स्टोरी की त्या लोकांच्या आयुष्यात वृद्धाश्रम का आला किंवा त्यांच्याकडं वृद्धाश्रमात भरायला फी नाही आहे किंवा काहीच नाही, असं काही स्टोरीज आहेत का त्याच्यामुळे तिथे पोचले? सर, ही जी आमची 16 लोक आहेत ना, हे प्रत्येकाला एक कुटुंब होतं. प्रत्येकाला मुलं, सून, नातवंडा, बहीण, भाऊ हे सगळा परिवार होता. परंतु जीवनामध्ये प्रत्येकाच्या कधी अपडाऊन येतात, कधी काही होऊ शकतं आणि मग कधी आपल्या रस्त्याच्या बाहेर पडावं लागतं. आणि मग समाज काही प्रमाणात वृद्धांचा पण दोष असतो, त्यांचाही हेकोरपणा असतो. परंतु कुटुंब जर सांभाळत नाही, कुटुंब जर स्वीकारत नाही आहे, मुलांचंच जगणं एवढं अवघड झालं आहे की ते आपल्या आईवडिलांना स्वीकारत नाही आहे, अशी पण फॅक्ट आहे. आणि त्यामुळं त्यांना यावं लागतं वृद्धाश्रमात. आणि कुणी आनंदाने चला बुवा आता मला वृद्धाश्रमात राहायचं आहे असं आनंदाने नाहीत. प्रत्येकाला काहीतरी कारणं आहेत, प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहेत आणि ते दुःख निवारण करण्यासाठी मग जगण्याचा मार्ग काय, कुठेतरी चांगला निवारा आपल्याला मिळावा म्हणून तो आश्रमात येतो. मला एक सांगा, आता हे जे वृद्ध 16 जण आहेत यातले एकाला तरी अशी आयडिया होती का की ते जवान होते किंवा कमवत होते किंवा काम करत होते, त्यावेळी त्यांना असं वाटलं होतं कधी ते वृद्धाश्रमात पोहोचतील का? त्यांना हे अचानक शॉक होता हा सगळा, आणि हा शॉकच असेल बट ऑब्वियस, कारण आपण जेव्हा काम करतो, पैसे कमवत असतो, आपलं कुटुंब असतं, आपल्याला वाटतं आपण राजा आहोत, पण ही कधी वेळ निघून जाते, कधी ते शरीर थकतं, कधी तो हातातला पैसा संपतो, हे लक्षातच येत नाही. मग यांना कधी वाटलं होतं का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा हा प्रश्न आहे की त्यांना काय खंत वाटते की त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे ते वृद्धाश्रमात नुसते पोचले, असं काही कोणी व्यक्त होतं का? सर, हे सगळेजण माझ्याजवळ व्यक्त झालेले आहेत आणि त्यांना आत्ता जीवनाच्या ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या वेदना आठवतात की आपण आयुष्यात काही गोष्टी करताना चुकलो. आपण सगळं आपलं जे काही आयुष्यातलं जे काही जमा केलेली पुंजी होती ती सगळी मुलाच्या, सुनेच्या ताब्यात दिली आणि आता आपण उघडं पडलो. आपण त्यासाठी थोडीही रक्कम, थोडीफार का होईना, स्वतःसाठी ठेवलीच नाही. मुलावर विश्वास ठेवला आणि जे काही अंधपणाने आपण वागलो विश्वास ठेवून, आणि आत्ता त्यांना ह्या उतरत्या वयात कळतं पण की आता आपल्याकडनं काय चुका झाल्यात. सर, ह्या प्रत्येक वृद्धाच्या मागे दडलेली एक वेदना आहे की ज्याला अनेकांना आहे ना सर कुटुंबानेच फसवलेलं आहे. अनेकांना इस्टेट प्रॉपर्टीवरून भांडण झाले म्हणून हाकलून दिलेलं आहे. अनेकांना ते सलतायत, ते आपल्या 4 जणांच्या फॅमिलीत ते नको आहे ही वेदना अस्वस्थ करते म्हणून त्यांना काढलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की आईवडील, कुटुंब, आपण काय समाजामध्ये फार मोठं एक म्हटलं जातं की आमची किती मोठी फॅमिली आहे किंवा काय, परंतु प्रत्येकात काटे आहेत सर. म्हणजे मी जे अनुभवलेले आहेत, म्हणजे फक्त काय आहे की व्यक्त होत नाही. अनेक असे कुटुंब आहेत की सर तिथे एकमेकांचं पटत नाही, सुनेचं सासूबरोबर, मुलाचं बापाबरोबर, परंतु केवळ कॉम्प्रोमाइजचं जीवन जगत आहेत. त्यामुळं आत्ता जे मग ज्यांना जे पराकोट होतो किंवा आता परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाते मग ते बाहेर पडतात सर. आणि आत्ता जे तुम्ही मगाशी म्हटलेत की महाराष्ट्रात एवढे वृद्धाश्रम आहेत, आणि परंतु पेड वृद्धाश्रमामध्ये का जातात लोक? का तर ते सदन असतात, त्यांच्याकडे ती परिस्थिती असते की नको ह्या कटकटीपासून मी आपलं माझा त्या माझ्या कॉटवर मी माझ्या सुरक्षित राहील, मी पैसे देऊन काय ना मी सुखी राहील, पण नको मला ती मुलं किंवा नको तो संसार चक्र किंवा काय, अशी परिस्थिती. कारण आपल्याकडे नेमकं उलट आहे की तेच नको आहेत कोणाला, म्हणून ते आलेले आहेत. आणि आत्ता ह्या वयात त्यांना कळतं सर की आपण आयुष्यात फार मोठ्या चुका केलेल्या आहेत. मी जे मगाशी जे उदाहरण सांगितले ते सोनवणे आजी आजोबा, ते जे आजोबा का रस्टनसारख्या नामवंत कंपनीत जॉबला होते. रस्टनला? ओके. रस्टनसारख्या कंपनीत जॉबला होते. ते रिटायर झाल्यानंतर त्यांना 7.5 लाख रुपये मिळाले होते. बरं. PF वगैरे जो काय असतो तो सगळा मुलाच्या हवाली केला. म्हणजे ही साधारणपणे 2005ची किंवा 2000ची गोष्ट. हो बरोबर. म्हणजे त्यावेळेचे 7.5 म्हणजे फार मोठी रक्कम. 7.5.
परंतु आणि मग मुलांना आणि सुनेने त्यांना हे कळलं, ते रक्कम घेऊन त्यांना म्हटलं आता काही तुमची गरज नाही, ती झालं गेलं आणि काय करून ठेवलं, नाहीतरी अजून घर नाही काय नाही, आणि मग चला आता आम्ही आमचं तरी घेतो आणि तुमचं कुठं बोजा घ्यायचा, अशी परिस्थिती. बाकीचे एक जण आहेत ते आम्हाला लोणावळा एस टी स्टँडला एक एस टीच्या कंडक्टर ड्रायव्हरने आम्हाला पाठवून दिले. एक जर दिवसभर चिक्की विकायचे, लोणावळा चिक्की, आणि रात्रीच त्या बाकड्याखाली झोपायचे, एस टीच्याच बाकड्याखाली झोपायचे. तर ते त्यांना डायबिटीज झाला, मग पायाला जखम झाली, संपूर्ण एक पाय सडला त्यांचा. मग त्यांना कोण दवाखान्यातही नेत नव्हते. नेहमीप्रमाणे बाबा झोपतायत म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी ते एका कंडक्टरला दया आली. मग तो म्हणला त्यांचं पायावर माशा बसलेत, मुंग्या बसल्यात पायावर. मग तो म्हणला तर काय करायचं. मग ते सोशल मीडियाचं मी मगाशी म्हटलं ते त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही त्यांच्यावर उपचार केले. आता ते एकदम ठणठणीत आहेत. तर असे त्यांना तर बोलता येत नाही की मी कुठून आलो किंवा काय नाही. फक्त त्यांचं ते एक परिस्थिती सर माझ्या लक्षात आलं की एवढं जीवनातले एवढे टप्पे सोसल्यानंतर, खास खळगा पाहिल्यानंतर आता ते अबोल पण झालेत. काही जण भावना व्यक्त करायला नको म्हणतात किंवा ते आठवायला पण नको म्हणतात मागचं आयुष्य झालं गेलं ते पण. परंतु ते प्रत्येकजण सर झुरत असतो. कारण की आता प्रत्येकाला आहे ना नातवंडात रमण्याचं त्यांचं दिवस आहेत. बरोबर, आपल्याला नातवंडाबरोबर खेळायचं किंवा काय, पण आता ते नाही, त्यांना ते पाहायला भेटत नाही, अनुभवायला भेटत. मग जेव्हा कधी कोणी आमच्याकडे येतं, लहान मुलं येतात किंवा ते, तो त्यांचा जो सगळा तो आहे ना उद्रेक बाहेर येतो आणि मग ते अक्षरशः त्यांना बघून ते रडतात वगैरे काय. आता त्या भावना त्यांनाही कळत नाही, जे येणारे व्हिजिटर असतात त्यांना, परंतु ते मला नेमकं समजतं की ह्यांना नेमकं काय झालं आहे किंवा काय. तर तुमचा जो प्रश्न होता की ह्यांनी स्वतःच्या आयुष्याकडं फार गंभीरपणे घेतले नाही, दुर्लक्ष केलं, पैसा जोडला नाही आणि आज ही वेळ त्यांच्यावर आली. परंतु वृद्धाश्रमाची जी गरज आहे ना सर, ती संपणार नाही आहे माझ्या निरीक्षणात, असं मला जाणवलं आहे. कारण की आत्ताचं आता वृद्धाश्रमाचा फार मोठा टप्पा एका मोठ्या संख्येने सर 2030-32 नंतर आपल्याला पाहायला भेटेल. अनेक वृद्धांची संख्या वाढलेली असताना दिसेल. मग तेवढे प्रॉब्लेम्स पण वाढलेले असतील. आणि आत्ताच कंडिशन अशी आहे की रोजगार आणि जी काय पण स्थायी नोकरी हा प्रकार आता बंद झालेला आहे. तर मग जगण्याची स्पर्धा एवढी तीव्र होणार आहे. मग त्यावेळेस ह्या कुटुंबामध्ये ह्यांना हा बोजा सहन कसा करायचा वृद्धांचा, हा एक फार मोठा समाजापुढे मोठा प्रश्न असणार आहे सर. तर मला एक सांगा, ठीक आहे, आज 3 वृद्धाश्रम आहेत महाराष्ट्रामध्ये जे कोणत्याही प्रकारची फी चार्ज न करता चालतायत 1143 पैकी. समजा आपणही म्हातारे झालो म्हणजे आपल्याला वृद्धाश्रमात जायचं हे फिक्स आहे असं म्हणूयात. जर आपल्याकडे पैसे नसतील तर खरंच आपल्याला ते वृद्धाश्रमात तरी जागा मिळणार आहे का? सर फार तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. ही चिंतेची आणि गरजेची बाब आहे सर. काय माहिती का, आज 3-4 जे आहेत वृद्धाश्रम की जिथे विनामूल्य आहेत, परंतु परिस्थिती सर अशी आहे की आता मी थोडा सक्षम होतो की मी 16 लोकांना सांभाळू शकतो किंवा मी माझ्या टॅक्टिस वापरू शकतो, एक क्लुप्त्या वापरू शकतो. परंतु तुम्ही किंवा अन्य कोणी आता ठरवलं चला आता आपण काय करू तर वृद्धाश्रम सुरू करू, हे शक्य नाही सर. तुम्हाला ते आतूनच असावं लागतं. ती स्पिरिट किंवा ती वेदना समजणे किंवा त्या जाणीवा कळलं. हा असा प्रकार नाही की बाबा चला आता हे मला किराणा दुकान टाकायचं आहे, 10 किराणा दुकानं झाली, ती असं होणारच नाही. मग जोपर्यंत समाज अशा व्यक्तींकडे किंवा ह्या समस्येकडं संवेदनेने पाहत नाही तोपर्यंत फार अवघड आहे सर. आणि माझ्यासारखी अनेक जण महाराष्ट्रातून खूप जण काम करत आहेत, परंतु हे बहुसंख्येने काम झालं पाहिजे. तर कारण की हा लोंढा फार प्रचंड वेगाने वृद्धांचा वाढणार आहे सर येत्या 10-15 वर्षात. मग ही समस्याही वाढणार आहे. मग ह्याला करायचं काय, हे सामाजिक भान जोपर्यंत नव्या पिढीमध्ये येत नाही तोपर्यंत फार मला चित्र फार खतरनाक वाटतं. मी आत्ता रिसेंटली एक मेडिकल
मेडिकल सायन्स फार प्रगती करतं आहे आणि त्याच्यावरती एक रिपोर्ट वाचला की 40चे जे लोक आहेत त्याच्या आतली जी लोक आहेत त्याच्यातली 60 ते 70% लोक 100पेक्षा जास्त जगतील. कारण मेडिकल सायन्स एवढं प्रगती करतं आहे, म्हणजे वृद्ध होणार आहेत आणि वृद्ध जगणार आहेत. आणि जर या लोकांनी पैशाचं नियोजन नाही ठेवलं किंवा आर्थिक नियोजन नसेल तर त्यांना फ्री वृद्धाश्रमात जायची वेळ येणार आहे. इन शॉर्ट तोच आहे. आणि जर फ्री वृद्धाश्रमात जायचं आणि खरंच किती लोकांना वेळ आहे की बाबा आता तुम्ही म्हणताय हेल्प करतायत, आता तरी संवेदनशीलता आहे समाजामध्ये, मी असं म्हणेल. इथून पुढच्या काळात ती कितपत राहील, माझंच जगणं मला अवघड झालं आहे, माझेच EMI मला जात नाही आहेत, या परिस्थितीमध्ये तुम्ही किती जरी चांगलं काम करत असतात, माझी खूप इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, ती पण राहणार नाही आहे. सो समाजाला काय असं केलं पाहिजे आम्ही आजपासून, जे तुमचा जो काही अनुभव आहे ज्याच्यामुळं आम्ही या सगळ्या समस्येपासून वाचून कदाचित पेड वृद्धाश्रमात तरी जायची आमची अवकात बनेल. सर म्हणजे समाजाने विशेषतः आजची जी तरुणाई आहे त्यांनी तरी एक माणूस म्हणून आहे ना प्रत्येकाकडं बघायला, नीट पाहायला पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि माझं काय म्हणणं नाही की प्रत्येकाने त्यांच्यासाठी काहीतरी करावं किंवा त्यांचा सांभाळ करावा किंवा त्यांच्यासाठी आपल्या रकमेतला काही वाटा त्यांना द्यावा किंवा काय, पण तुम्ही थोडीशी जरी कणव किंवा सहानुभूती बाळगली तर ह्या समाजातले किमान 10% वृद्धांपर्यंत तरी तुमची हाक पोचू शकते. काही नाही, आपण जे काही जिथे राहतो, ज्या सोसायटीत वावरतो, जिथे काम करतो, जिथे आपलं रोजचं जाणं नाही, आपल्याला अनेक प्रॉब्लेम रस्त्याने पण दिसतात, जाताना पण जाणवतात. पण त्यामागची करुणा जर तुम्ही जाणून घेतली, अनेकदा आपण भिकारी दिसलं की काचवरती घेतो कारची किंवा त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. त्यांनी आपल्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला की आपण झिडकारतो. परंतु त्यामागची वेदना एक दोघा जणी जरी टिपायचं ठरवलं तरी अनेक तरुणांचा समूह तयार होईल सर. परंतु ह्यासाठी तेवढा आज वेळ द्यायला कोणाकडे नाही आहे. परंतु कोण ना कोण निर्माण होईल. जसा मी निर्माण झालो तसे अजून भविष्यात अजून कोणतरी निर्माण होईल सर. म्हणजे ती आशा संपलेली नाही आहे. ग्रेट. आम्ही काय केलं पाहिजे? वृद्धाश्रम किंवा मला हा म्हणायचं वृद्धाश्रम हा विषय संपूच शकत नाही आहे असं मानून चालायला पाहिजे का आता प्रत्येकाने? सर म्हणजे अनेक जण आता मोठे असा एक प्रयत्न होऊ शकतो का की यार वृद्धाश्रम फ्री देश होऊ शकतो किंवा समाज होऊ शकतो? नाही सर, ही जागतिक समस्या आहे. वृद्धाश्रम फक्त भारतातच नाही तर जगामध्ये आहे सर. बरं, हे वाढणार आहे, तिथून वाढणारच आहे आणि ते कमी होणारच. समाज आपण वृद्धाश्रम फ्री नाही पाहू शकत. नाही सर. जिथे सर कुटुंब आहे ना तिथे वाद आहे आणि वाद झाला की त्याचं पर्यवसन कोणतरी बाहेर पडण्यात आहे आणि तो बाहेर पडण्याची वाट एक तर त्याची आत्महत्यात असते किंवा वृद्धाश्रमात असते. हे दोनच मार्ग आहेत सर. असं नाही की आता तो 60-70ला आहे मग आता तो काहीतरी ठरवेल, आता मी काहीतरी करून दाखवतो, मी आता माझ्या पायावर उभा राहतो. 70 वयात तो काय करणार? सगळं त्याचं जीवन थकलेलं असतं, आयुष्य थकलेलं असतं, शरीर थकलेलं असतं, मनाचा एवढा तो जो हे असतो ना सर, कॉन्फिडन्स लेवल कमी झालेला असतो, तो काय करू शकत नाही. आणि मग ते असहाय्य जगणं कोणाच्या तरी आश्रयाखाली हे त्याला ते पत्करावं लागतंय. आणि याच्यामध्ये असहाय्य जगणं आणि तुम्ही ज्या आत्महत्या म्हणताय, आत्महत्या म्हणजे फाशीच घेऊन मेलं पाहिजे असं नाही आहे. एक डॉक्टरांशी बोलणं झालं माझं मध्ये, ते म्हटले की सर तुम्हाला स्ट्रेस टेन्शन असेल तर शुगर लेवल वाढते, खूप साऱ्या गोष्टी होतात आणि तुम्ही डॅमेज फार फास्ट होता, रोगराई तुमच्या शरीरामध्ये वाढते आणि तुम्ही डेथ होता. म्हणजे तुम्ही निरुपयोगी आहात, तुम्ही कोणाच तरी आश्रयाखाली जगताय किंवा जगायची वेळ येते, तुम्हाला तुमचं स्वाभिमान सोडून जगावं लागतंय. अशा वेळेला तो जो काही विचार करत असतो तो विचारसुद्धा आत्महत्येचा विचार आहे. म्हणजे त्याला जे स्ट्रेस टेन्शन येतं तो सुद्धा आत्महत्याच आहे. म्हणजे फक्त तुम्ही ती फिजिकल आत्महत्या केली पाहिजे हे जरुरी नाही आहे सर. ते आत्महत्येहून जास्त जवळचं मरण आहे असं मी समजतं. जास्त त्रासदायक, वेदनादायक मरण आहे. कारण की आत्महत्या ते केल्यानंतर माणूस तो सुटका तरी होती, त्याची मोकळा तरी होतो, रिलीज होतो. परंतु आत्महत्या न करता ते जीवन कुंठत काढणं ते सतत तो, कारण की त्यामध्येच तो सर खचत जातो, मरत जातो. ते मरण जे 20 वर्षांनी होणार आहे तो 10 वर्षांनी लवकर आणतो, असा तो प्रकार आहे सर. बरोबर. ते डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की आत्महत्या म्हणजे फिजिकलच केली पाहिजे असं नाही. तुम्ही फक्त स्ट्रेस टेन्शन घ्या, तुम्ही आत्महत्याच करताय, त्याच लेवलला तुम्ही चाललेला आहात. सर मला एक सांगा की आम्ही आत्ता आपली जी पिढी आहे किंवा अजून जे तरुण लोक आपल्याला ऐकत आहेत त्यांनी अशा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून ते कुटुंबापासून विभक्त नाही होणार? म्हणजे
कुटुंबापासून विभक्त नाही होणार आणि त्यांना बाहेरही नाही काढणार. सर आत्ता जे मी बघतोय म्हणजे माझ्याच मुलांवरनं किंवा अनेक सोसायटीमध्ये जे काही आपण मुलं बघतो, हल्लीची तरुण आहे ओव्हर स्मार्ट झालेली आहे सर. प्रचंड म्हणजे तो कोणाचंच ऐकायला तयार नाही. जो 18-20 वर्षाचा जो तरुण आहे त्या पुढचा, आणि मग मला सगळं जगाचं ज्ञान आहे अशा आविर्भावात प्रत्येकजण आहे. आणि मग घरातले आईवडील असतो, आजी असो, आजोबा असो, हे काही आता त्यांचा काही उपयोग नाही किंवा हे काही कामाचे नाही. म्हणजे असं तो एक निग्लेक्ट भावना आहे. तुला काय कळतंय अशीच त्याची एक भावना झालेली. आजी तू गप्प बस, बरोबर. किंवा तो एकदम दिल्यासारखा घरातल्या आजोबांना बोलत असतो किंवा काय. तर हे त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला त्यावेळेस त्याला टोकलं पाहिजे की तू चुकीचं करतोय, बाबांना असं नाही बोलायचं. किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत तर त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की माझी सासू-सासरे किंवा माझे आईवडील, माझी मुलं कशी वागतात त्यांच्यासमोर, किंवा त्यांना काय केलं पाहिजे. आला ना बाबांच्या पाया पड, आलाच ना हे कर ते कर, किंवा बाबांना विचारलं पहिलं बाबांना दाखव, पहिलं आजीला दाखव तुझे काय केलं किंवा हेच होत नाही सर. म्हणजे आणि मग ती आजी किंवा आजोबा कौतुकाने विचारत असतो, अरे काय बा जिंकला काय किंवा काय, पण तो त्या ह्याच्यात नसतो. तर मुळात आईवडिलांनीच ती संवेदना टिपून आहे ना मुलांवर तसे संस्कार लावण्याची गरज आहे. बाहेर नाही, आपल्या घरात जे आहेत ना आपले सासू-सासरे असतील किंवा स्वतःचे आईवडील असतील, हां ना तू हे केलं ना, पहिला आलास ना, जा पहिलं तिकडे जा किंवा कर. त्याला कळतं की नाही बाबा माझ्या आईवडील सांगतात पहिलं आजीला जाऊन भेट. बरोबर. म्हणजे आजी खूप महत्त्वाची आहे, आजोबा किती महत्त्वाचा आहे हे त्याला ते बिंबल सर. आणि ते बिंबलं की त्याच्या मनावर तो पगडा बसतो. कारण की हेच ते वय असतं, त्याला ते एकदा ते मनाला त्याला ठसलं नाही बाबा पहिलं जे काही सांगायचं असतं ते आजीला सांगायचं असतं, आजोबांना सांगायचं असतं. मग तो त्याच्या जीवनामध्ये ना आजी आजोबांना महत्त्व देईल. पुढे जेव्हा तो तरुण होईल तेव्हा नाही बाबा आईवडिलांना महत्त्व देईल. आणि मग ही सायकल सर चालू राहील. आणि आजही मी आश्रमात जेव्हा कोणी येतात त्यांना मी म्हणतो तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या, जाणीवपूर्वक त्यांना दाखवा दुःख काय, वेदना काय, ही लोक पण आज काय आहे, म्हणजे तुमच्यासारखेच आजी आजोबा आहेत. मग ह्यांना ते दुःख ह्यांचं कळू द्या आणि त्यांच्याशी व्यक्त व्हा. आणि मग ते काही जण ऐकतात आणि मग पुढच्या वेळेस येताना घेऊन येतात आपल्या मुलांना की नाही पहिल्या आजोबांच्या पाया पडा, आजींच्या. तर म्हणजे त्यामुळे ती सुखावून जातात ती सगळी आमची मंडळी. तर नव्या पिढीने विशेषतः जी आत्ता आपण आपल्या घरात जी काही आपली मुलं असतात तर आपण पण ते संस्कार लावले तर तो हळूहळू तो पायंडासर पडू शकतो. आणि मग आपली आजी आजोबा हे हेळसांड करण्याची नाही तर त्यांनाही जीव लावण्याची व्यक्ती आहेत ही त्या मुलांवर पण ठसू शकेल. खूपच छान उत्तर होतं, फार समर्पक होतं. खूप छोटीशी ॲक्शन आहे पण फार मोठा रिझल्ट ते प्रोड्यूस करू शकते. बरं तुमचं कधी हे जे वृद्ध आहेत तुमच्याकडे त्यांच्या मुलांशी किंवा सुनांशी बोलणं नाही झालं का की बाबा आज तुम्ही यांना वृद्धाश्रमात पाठवलं आहे, तुम्ही डिस्कनेक्ट करतायत, उद्देशाला त्यांनाही भीती नाही वाटत का माझी मुलं माझी सून पण मला डिस्कनेक्ट करेल, मला पण वृद्धाश्रमात पाठवेल, त्यांच्याशी कधी कम्युनिकेशन झालं? सर समाज फार आता कृत्रिम बघतो, म्हणजे संवेदनशीलता राहिलेलीच नाही सर. म्हणजे मी बऱ्याचदा काही आता मी जेव्हा येतात त्यांचे फॉर्म भरत असतो किंवा त्यांची माहिती विचारत असतो, जाणीवपूर्वक कुटुंबाचाही तपास घेत असतो त्यांच्या पश्चात. तर कुटुंबालाही भेटण्याचा प्रयत्न आला ते आहेत का तुमच्याकडं, मग तुम्ही तुमचं बघा, काही गरज नाही किंवा काय नाही. एक आजी, मला आता त्यांचं नाव डिस्क्लोज नाही करायचं, एक आजी आमच्याकडं होतं, त्यांचं निधन झालं सर. तर मी मुलाला कळवलं की रे आई वारली तुझी, तर ते अंत्यसंस्कारावर तरी ये किंवा काय. तर म्हणलं सर असं करा ना, आता मला पण वेळ नाही आहे, तुम्ही काम करा, मी तुम्हाला 3,000 रुपये पाठवतो, ते काही लाकडं बिकडं काय असेल गवऱ्या बिवऱ्या ते घ्या आणि ते त्यात करून टाका काय. आता ते इतकं वर्ष नाही बघितलं, आता मला कशाला हे करता. मग तो मला ते 3,000 रुपये देत होता. शेवटी म्हणलं तुझे ते 3,000 रुपये पण नको आहे मला. मग मी इथे नेहरूनगर भाग आहे, इथे स्मशानभूमी आहे महानगरपालिकेची, तिथे विद्युतदाहिनी आहे, तिथे काही पैसे लागत नाही. मग ते विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले. म्हणजे मुलांना पण संवेदना नाही राहिलेली, म्हणजे ते आणि फोन पण करत नाही कोणी किंवा कशी आमची आई किंवा काय आमच्याकडनं चुका झाल्या किंवा काय. त्यांनाही
ते पण कधीतरी वृद्ध होणारच आहेत सर. बरोबर. हां, परंतु आत्ता त्यांना त्याची जाणीव नाही आहे आणि निसर्ग हा बदला घेत असतो. हो. काळ हा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा बदला घेत असतो. म्हणजे जसं कर्माचा जो सिद्धांत आहे, कर्म त्याचं त्याची शिक्षा कर्म केलं त्याचं फळ मिळणारच आहे. परंतु आता तो ज्या धुंदीत असतो किंवा ज्या भ्रमात आहे, ती नशा अजून उतरलेली नाही आहे. पण ती उतरेल तेव्हा त्याला पश्चाताप होईल. पण ते बघायला आईवडील नसणार आहेत. वेळ गेलेली आहे. वेळ गेलेली असते. आईवडील नसणार आहे आणि त्याला स्वतःला त्या वेदना जेव्हा सहन करायला लागतील तेव्हा कळेल की आपल्या आईवडिलांनी काय भोगलं होतं आणि आपण त्यावेळी काय धुंदीत होतो. कदाचित त्याची मुलं त्यावेळी त्या धुंदीत असतील. म्हणजे हे चक्र फार भयानक आहे. खूप भयानक आहे. हे फारच म्हणजे अवघड आहे. पण साधं सर कन्क्लुजनवरती, समजा जे काही संवेदनशील समाजामध्ये लोक आहेत आणि ज्यांना वाटतं की काहीतरी अशा लोकांसाठी केलं पाहिजे, तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे किंवा तुम्हालाच काही हेल्प लागते, जसं तुम्ही साबण पाहिजे काय पाहिजे अशा जर माध्यमातून काही हेल्प करायचा जर विचार करत असेल तर कसं तुमच्याशी संपर्क करू शकतो किंवा काय करू शकतो? सर, आमचा जो आश्रम आहे तो 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे, चालूच आहे. म्हणजे तिथे कुणालाही बंधन नाही वेळेचं किंवा काही. तुम्ही कधीही माझ्याही पश्चात आश्रमात येऊ शकता, तुम्ही नाही अन्य कोणीही. आणि समाजाला आम्हाला जी काही मदत करायची असेल, तुम्ही धान्य रूपात, किराणा सामान रूपात किंवा आमचं जे काही संस्थेचं अकाउंट आहे आश्रमाचं, त्या अकाउंटवर जर तुम्ही तुमची देणगी जरी आम्हाला पाठवली तरी आमचा जो काही खर्च आहे तो आमचा थोडाफार तो आम्हाला आधार मिळू शकतो. आता सर, हे 16 लोकांना जरी जनरेट करायचं झालं ना सर, आम्हाला महिन्याला 40 ते 45,000 रुपये खर्च येतो सर. म्हणजे 3 लोकांचा पगार असेल, सिलेंडर असेल, लाईट बिल असेल, पाण्याचं बिल आहे, साफसफाई आहे किंवा अधूनमधून येणारे मेडिकल प्रॉब्लेम असतो. तर मग आज माझी पत्नी कामाला आहे म्हणून ती मला थोडासा निम्मा आधार देते आणि निम्म मी माझं जे काही पत्रकारितेचं स्किल आहे त्यातनं माध्यमातून ते कव्हर करतो. परंतु ही एक अटीतटीचीच लढाई आहे. म्हणजे परंतु ह्यामध्ये कुठली सायकल थोडी थांबली की परत ते चक्र विस्कटते, घडी विस्कटते. तर समाजाने थोडाफार जरी ह्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं, मदत केली तर ती खूप मोठी तो आधार आम्हाला मिळू शकतोय. आणि सर, मला अभिमान वाटतो तुमचा पण, कारण की तुम्ही आश्रमाला एकदा भेट दिलेली आहे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी तुमचा जेव्हा वाढदिवस झाला होता तुम्ही आला होतात आणि तेव्हापासून तुम्ही देखील एका आजींसाठी त्यांना दत्तक स्वरूपात घेऊन 5,000 रुपये आम्हाला देत आहेत. तो एक फार खारीचा वाटा आम्हाला आज आधार आहे. त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार सर. सर, काय संदेश द्याल समाजाला की कशा पद्धतीने समाजाने इथून पुढे तरुणांनी वागलं पाहिजे त्यांच्या आईवडिलांशी याच्याबद्दल? सर, तरुणांनी बाकी समाजाचं तर नाही मी म्हणत, किमान आपल्या घरातले जे काही आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांची जरी काळजी घेतली, चौकशी जरी केली ना सर, तरी ते खूप सुखावतात. मी निरीक्षण केले. तुम्ही काही नाही, फक्त त्यांना विचारा कशी आहे ग आजी, कशी आहे ग म्हातारे, असं जरी बोललं तरी त्यांना ते बरं वाटतं. तो एक, कारण की त्यांना हेच अपेक्षित असतं, हेच हवं असतं. चला बाबा, माझा नात चालताना जाताना घराच्या बाहेर जाताना मला विचारतो किंवा आल्यानंतर मला कुठं दिसत नाही, कुठे गेला किंवा काय, आजोबा कुठे गेले, मंदिरात गेलीत की चौकात बसायला गेलीत की काय. तर ह्या लोकांना छोट्या अपेक्षा असतात आणि तुम्ही सगळ्यांनी जर हे छोटं प्रेम देण्याचं जरी त्यांना काम केलं तरी ते त्यांचा जो काही आयुष्यातला जो काही आता उतरवायतला जो काही टप्पा आहे त्यामध्ये ते सुखी होतील असं मला वाटतं सर. फंटॅस्टिक. पण हे जे काही कार्य आहे खूप सारं अवघड कार्य आहे. आता तुमचं जो सहारा वृद्धाश्रम आहे तिथं खूप चांगलं बिल्डिंगचं पण काम झालेलं आहे. खूप सारे लोकांनी मदतही केली असेल. खूप चांगल्या लेवलला ही गाडी पोचलेली आहे. असाही कुठेतरी प्रसंग आला असेल की हे सगळं करत असताना की कुठंतरी गिवअप करावं, जाऊ दे मुर्दे, हे माझ्याच्याने होत नाही आहे किंवा एखाद्या महिन्यात भागतच नाही आहे, बायकोही शिव्या देते, घरातलेही प्रॉब्लेम आहे, असं कधी झालं का? सर, असं एकदा घटना घडली होती म्हणजे मागच्याच वर्षी की आपण हे काय करतोय. म्हणजे मी माझ्या सगळेच माझे ड्रीम, माझे स्वप्न, माझं जे काही संकल्प आहेत ते सगळे बाजूला राहिले तरी मी हे सगळं हा जो ह्यांच्या दुःखांनाच सांभाळण्याचं जे काही काम करतोय, मग मी माझ्या सुखाचा कधी विचार करणार, असाही विचार आला होता. पण नंतर म्हटलं हे माझं सुख म्हणजे नेमकं काय. मी आता समजा हे नसतं, मी काय केलं असतं. ठीक आहे,
चांगल्या लाईफस्टाईलमध्ये जगलो असतो. सिनेमा, मॉल, पिक्चर, हे ते, हॉटेल, आणि गेला दिवस. बरोबर. केली सेविंग, संपलं. परंतु मी गेल्यानंतर काय झालं असतं? काहीच नाही ना. आलो, गेलो, संपलं. ह्याच्या पलीकडे काही जीवन झालं असतं. पण आज तुम्ही जी माझी इंटरव्ह्यू घेताय किंवा आज जो समाजाला संदेश देताय तो मी काहीतरी केल्यामुळं देताय. हे झालं असतं का सर? नसतं झालं. त्यामुळं जेव्हा अशी वेळ आली तेव्हा तुम्ही ते परत मग मी ते हे केलं, स्वतःला सावरलं. नाही मग हे करणार कोण? मग नाही, ते सोडून दिलं. आणि आता परत ती वेळ, तसा विचारही आता मला येत नाही. आता मी माझा शेवटचा श्वास जो असेल तो यांच्याबरोबरच असेल असं मी ठरवलेलं आहे. खूपच छान. या प्रवासामध्ये सगळ्यात मोठी साथ कोणाची मिळाली? माझी आई आणि माझी पत्नी, ह्या दोघांचं फार मोठं त्यामध्ये मला जो सपोर्ट आहे सर, पाठिंबा आहे. कारण की पत्नीनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं की हे काय चाललं आहे आणि आता आपण आपल्याकडं बघायचं का हे करायचं. परंतु आता तिलाही कळते की, आणि समाजामध्ये जेव्हा 4 लोक कौतुक करतात, तिलाही अरे ते तू त्यांची बायको का, अशी ओळख मिळते, तर तिलाही त्याला बरं वाटतं. आणि आई पण सुखावते की बाबा मुलाने काहीतरी केलं, आज मुलाने हे समाजासाठी काहीतरी करतोय, हे त्यामुळे तिला आनंद मिळतो. आणि त्या दोघींच्या डोळ्यातलं जे काही प्रेम आहे किंवा ज्या भावना आहेत त्यामुळे अजून बळ मिळते. खूपच छान. मीही मागच्या वेळेला जेव्हा आश्रमात गेलो होतो तेव्हा तिथले जे वृद्ध होते त्यांच्या नजरेत सुद्धा सरांबद्दल खूप सारे आदर होता, रिस्पेक्ट होता. की आज आम्ही दुनियेतच नसतो किंवा आम्हाला खायला मिळालं असतं की नसतं माहीत नाही, भीक मागावे लागले असते, काय करावं लागलं असतं माहीत नाही. इव्हन ते सोनवणे आजींनीच मला सांगितलं होतं की देव माणूस भेटला मला आणि आम्ही त्या इंद्रायणीत आत्महत्या करायला चाललो होतो ना, आम्ही आज इथं आलेलो आहोत. तर हे काम खरंच खूपच छान तुम्ही करताय. मी सुद्धा विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करेल की जे काही तुम्हाला शक्य आहे, खाली मी तुम्हाला अकाउंट नंबर सरांच्या वृद्धाश्रमाचा जो काय आहे, सहारा वृद्धाश्रमाचा, तो देतोय. सरांचा नंबरही देतोय. तुम्ही नक्की व्हिजिट करा. जी काही सरळ हाताने मदत करता येईल, फुल न फुलाची पाकळी, डेफिनेटली तुम्ही ती केली पाहिजे. मला असं वाटतं समाजाचं, देशाचं आपण काहीतरी देणं आहोत, ऋणी आहोत आणि ते दिलं पाहिजे. सो प्रत्येकाने हा प्रयत्न करा. दुसरं मला या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची की मी फायनान्समध्ये काम करतो. फायनान्शियल लिटरसी हा माझा टॉपिक आहे आणि याच्या माध्यमातून मी खूप साऱ्या लोकांना सांगत असतो की आज तुमच्याकडे पैसे येतात, त्या धुंदीत राहू नका. आज न उद्या हे शरीर मशीन काम करायचं बंद करणार आहे आणि त्यावेळेला तुमच्याकडे सेकंड सोर्स ऑफ अर्निंग पाहिजे. उद्याच्याला मुलगा तुम्हाला सांभाळेल नाही सांभाळेल माहीत नाही, पण तुमच्याकडे तुमचा पैसा पाहिजे जो तुम्हाला सांभाळू शकेल. आणि इव्हन मी वृद्धाश्रमात, सारा वृद्धाश्रमात बऱ्याचशा वृद्धांशी बोललो होतो, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले होते. त्यांचं तेच दुःख होतं की ज्या वयात आम्ही कमवत होतो त्या वयात कदाचित आम्ही काहीतरी सेकंड सोर्स ऑफ अर्निंग किंवा काहीतरी वाचवून ठेवायला हवं होतं. आज या धुंदीतनं बाहेर या आणि काहीतरी सेव्हिंग करायला सुरुवात करा. त्या कामी काही मदत लागली तर आकाश गोंदवले यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहू शकता किंवा मनी अकॅडमी संपर्क करून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, मदत घेऊ शकता. हे एक अपील मी तुम्हाला नक्की करेल या पॉडकास्टच्या माध्यमातून. खूप सारा हा विषय बोलण्यासारखा आहे, याच्यावरती चर्चा करण्यासारखी आहे, पॅनल बसवण्यासारखं आहे ॲक्च्युली. पण आपल्याकडं वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळं आपण इथं थांबणार आहे. विजय सर, तुम्ही इथं आलात आणि एवढं सगळं, म्हणजे अशा विषयांवरती बोललो आपण त्याच्यावरती लोक बोलणं पूर्णपणे टाळतात. म्हातारपण असेल किंवा आपल्या घरातल्या आईवडिलांचे दुःख काय त्याच्याबद्दल पण कोणी बोलत नाही आहे आणि त्यांना काय हवं नको हे पण पाहत नाही आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की म्हातारे कसे आहेत, काय चाललंय, एवढं जरी बोललं तरी खूप काही त्यांना वाटतं त्या टप्प्यावरती. सो या संवेदनशील विषयावरती तुम्ही इथं आलात आणि बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला आणखीन काय सांगायचं असेल ऑडियन्सला तर ते सांगून तुम्ही थांबू शकता. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर. धन्यवाद.